महाविकास आघाडीमध्ये कोणीही मोठा भाऊ नाही। पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत असताना उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय। उद्धव ठाकरेंची शिवसेना सुद्धा महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ नाही। जागा वाटपावर अद्यापही महाविकास आघाडीत कोणतीही चर्चा झालेली नाही असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। अदानी टीडीआर मुद्द्यावर तडजोड करणार नसल्याचंही उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना सांगितलेलं आहे। तर महाविकास आघाडीमध्ये कोणीही मोठा भाऊ नसल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना सांगितलंय। जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीमध्ये अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलंय। दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी उद्धव ठाकरेंची काल भेट घेतली। महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीबद्दल दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली। आज सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरे, शरद पवार आणि शाहू महाराज यांची भेट घेतील, तर उद्या संध्याकाळी 5 वाजता उद्धव ठाकरे सोनिया गांधींची भेट घेणार आहेत। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, उद्धव ठाकरेंचा हा दौरा नेमका कसा असेल आणि या भेटीगाठींना किती महत्त्व प्राप्त झालंय सध्या? उद्धव ठाकरे आज संध्याकाळी मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि के.सी. वेणुगोपाल यांच्यासोबत चर्चा करणार आहेत। आणि विशेष म्हणजे आजच शरद पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून उद्धव ठाकरेंची भेट घेतली जाऊ शकते। सांगलीचे खासदार विशाल पाटील जे सध्या अपक्ष खासदार आहेत, काँग्रेसने त्यांना स्वीकारलंय, काँग्रेसने पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिलाय। परंतु शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या चंद्रहार पाटलांविरोधात ते निवडून आलेत, ते विशाल पाटील सुद्धा उद्धव ठाकरेंना भेटतील अशी चर्चा आहे। उद्या उद्धव ठाकरे सोनिया गांधींसोबत चर्चा करणार आहेत। या संपूर्ण उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये जी माहिती मिळते त्यानुसार महाविकास आघाडी एकमुखाने सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार, काम करणार आहे आणि कोणीही यामध्ये मोठा भाऊ नाहीये। तसंच मुंबईमधील विकास हक्क जे अदानीला देण्याचा प्रश्न होता, अदानी उद्योग समूहाला धारावी पुनर्विकासानंतर, तर त्याला पूर्ण विरोध असेल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। आणि विशेष म्हणजे जो शिवसेनेचा विरोध आहे तो विरोध हा कुठलीही तडजोड न करता तसाच पुढे सुरू राहील असंही म्हटलं जाते। एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची भेट नेमकी कशासाठी झाली, त्यामध्ये काय चर्चा झाल्या याबद्दलही कोणत्याही प्रकारची कल्पना उद्धव ठाकरेंना नव्हती अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तसंच विशेष म्हणजे या संपूर्ण उद्धव ठाकरेंच्या आजच्या दिल्ली दौऱ्यामध्ये, 3 दिवसीय दिल्ली दौऱ्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला नक्की ठरू शकतो। तो दौरा निष्कर्षापर्यंत जात असताना ठरू शकेल असं कळते। मुख्यमंत्री पदाचा चेहरा असावा याबाबतही काही चर्चा सुरू आहे असंही समजते, त्याविषयी सुद्धा निर्णय होऊ शकतो। विशेष म्हणजे दरवेळी शिवसेना उद्धव ठाकरे जे मोठा भाऊ या भूमिकेत असायचे, लोकसभेला सुद्धा त्यांनी ती भूमिका बजावली होती जागा वाटपाच्या बाबतीत। तर आता मात्र तशी मोठा भाऊ असण्याऐवजी सगळेजण समान, ज्याप्रमाणे जुळी भावंड असतात तसेच असतील अशा स्वरूपाचे सूतोवाच सूत्रांनी केलेले आहेत। त्यामुळे यावेळेसचं जागा वाटप सुद्धा समसमान असण्याची शक्यता जास्त आहे। प्रज्ञा, म्हणजे एकूणच विचार करता मुख्यमंत्री पदाचा चेहरा, जागा वाटप या सगळ्याच्या अनुषंगानं उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामध्ये सविस्तर चर्चा होईल, विविध नेत्यांच्या गाठीभेटी होतील। सोमेश, या दौऱ्यासंदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।